नेक्स्ट पार्ट बघा, आपल्याला बघायचं आता एच सी एफ. एच सी एफ म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हे एच सी एफ काढायची जी पद्धत आहे, एक पहिला प्रॉब्लेम इथं बघू आपण. काय करायचं, समजा इथं तुम्हाला टर्म दिलं 25 आणि 40. तर काय करायचं बघा, ह्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर जर काढायचं असेल तर एच सी एफ काढायचं म्हणजे काय करायचं, 2, 3, 5, 7, 11, 13 असे जे प्राईम नंबर्स आहेत ह्या प्राईम नंबरने डिवाइड बाय करायचं. आणि वैशिष्ट्य काय, असं नंबर बघायचं की ज्या नंबरने ह्या दोघांना पण भाग जायला पाहिजे. म्हणजे आता बघा, मी पहिल्यांदा 5 जर घेतलो, 5 5 जा 25, 5 8 जा 40. त्यानंतर नेक्स्ट नंबर बघा, इथून पुढं जर आपण हे 25 आणि 40ला जर बघितलं तर असं कुठला नंबर आहे का की ज्याच्याने 5 आणि 8 दोघांना पण भाग जात आहे? असं कुठलाच नंबर नाही आहे. कुठल्याच नंबरने 5 आणि 8 दोघांना पण भाग जाणं शक्यच नाही. म्हणून आपण काय करणार आता, हे बघा, हे एवढंच ठेवायचं. तर असं नंबर बघा, हे जे ह्या साईडचे जे आहेत की किती नंबर आला आहे, फक्त 5 आहे. तर एच सी एफ 5 म्हणजे असा नंबर की ज्या नंबरने दोघांना पण भाग जात आहे, म्हणजे एच सी एफ इक्वल टू 5. नेक्स्ट तेच बघा, 56 आणि 32 दिलं आणि सांगितलं फाइंड एच सी एफ. काय करायचं आहे, हे असं घ्यायचं, 2 पासून स्टार्ट करायचं कंपल्सरी. इथं 2ने जर भाग घातलो आपण तर किती होतं, 28 येतं. इथे येतं 28 आणि इथे येतं 16. परत 2नेच भाग घालायचं. 2ने भाग घातल्यावर किती येतं, 14. 2 8 जा 16. परत 2ने, 2 7 जा 14, 2 4 जा 8. आता परत जर बघितलं की इथून पुढं दोघांना पण कॉमन असं कुठला नंबर आहे का की ज्याच्याने भाग जाऊ शकतं? भाग जाणं शक्यच नाही. मग स्टॉप करायचं. आणि हे जे आहेत ह्याला म्हणायचं एच सी एफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर. किती आहे, 2 × 2 × 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8. त्यानंतर नेक्स्ट बघा, 40 60 75 असा नंबर ज्याच्याने ह्या तिघांना पण भाग जायला पाहिजे. काय करणार, समजा 5 घेतलं, 5 8 जा 40, 12 5 जा 60, 15 5 जा 60 येतं. परत बघा, असं नंबर ज्याच्याने 8 12 15 तिघांना पण भाग जायला पाहिजे, असं कुठलाच नंबर नाही आहे. म्हणून हायेस्ट कॉमन किती नंबर आलं, फक्त 1. म्हणायचं एच सी एफ इक्वल टू म्हणायचं फक्त 5 घ्यायचं. त्यानंतर बघा, 16 आणि 27 दिलं आहे. आता असं नंबर ज्याच्याने 16 आणि 27 दोघांना पण भाग जायला पाहिजे, कुठलाच नंबर नाही आहे की ज्याच्यामध्ये 16 आणि 27 दोघांना पण भाग जातं. म्हणजे 2ने बघितलं 8 16ला जातं, ह्याला जात नाही. 3ने बघितलं तर ह्याला जातं, ह्याला जात नाही. 5ने जात नाही. म्हणजे असं लक्षात ठेवायचं की दोघांना पण कुठल्याच कॉमन नंबरने भाग जात नसेल तर लिहिताना काय करायचं, 16 अँड 27 आर को प्राईम म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, को प्राईम नंबर्स. जर दोघांना पण भाग जात नसेल तर त्याला काय म्हणायचं, को प्राईम नंबर्स. अँड देअर एच सी एफ, जर को प्राईम नंबर असेल तर एच सी एफ इक्वल टू 1 म्हणायचा. नेक्स्ट बघा, 18 32 48 ह्याला भाग घालायचा आहे. तर पहिल्यांदा 2ने, 2 9 जा 18, 16 2 जा 32, 24 4 जा 48. आता परत असं नंबर बघा ज्याच्याने ह्या तिघांना पण भाग जातं. असं कुठलंच नंबर नाही आहे की ज्याच्याने तिघांना पण भाग जाईल, कारण इथं 16 आहे. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर एच सी एफ, हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आहे, 2 आहे. म्हणून एच सी एफ 2 म्हणायचं. आता 105 आणि 54 ह्याला बघा, 5 असं कुठलाच नंबर नाही आहे की ज्या नंबरने ह्या दोघांना भाग जाईल. म्हणजे 105 54 2ने जात नाही, 7ने बघू आपण. 7 1 जा 7, 3 राहत आहे. 7 5 35, 15 7 जा येतात आणि 7 2 जा 14, 1 7 2 जा 14. नेक्स्ट बघा, परत 15 आणि 22 भाग जाणं पॉसिबलच नाही आहे. हायेस्ट कॉमन फॅक्टर किती आलं इथं, 7 आलं. हायेस्ट कॉमन फॅक्टर 7. नेक्स्ट पार्ट बघा, इथं किती आहे, 42 45 आणि 48. तर आपण काय करणार, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचं. हायेस्ट कॉमन फॅक्टरसाठी समजा इथं मी 3 घेतलो तर काय होतं, 3ने भाग घेतले की 3 1 जा 14, 3 जा 42, 15 3 जा 45, 16 3 जा 48. आता असं नंबर बघायचं की ज्याच्याने ह्या तिघांना पण भाग जात आहे. असं कुठलंच नंबर नाही आहे की ज्याच्याने ह्या तिघांना भाग जाईल. म्हणून आपण काय करायचं, हायेस्ट कॉमन फॅक्टर इक्वल टू 3 करायचं.
नेक्स्ट हे 57 75 102. ह्या तिघांना पण भाग जाणारा जर नंबर बघितला तर पहिल्यांदा 3ने भाग घालू. 3 1 जा 3, 3 9 जा 27. हे 15 25 3 जा 75 आणि इकडे येतं 34. परत असं कुठलं तर नंबर बघायचं की ज्याच्याने ह्या तिघांना भाग जायला पाहिजे. इथं ते पण पॉसिबल नाही आहे म्हणून ह्याचं HCF येतं, हायेस्ट कॉमन फॅक्टर येतं 3. नेक्स्ट बघा, असं नंबर ज्याच्याने 56 आणि 57 दोघांना पण भाग जायला पाहिजे ते कुठलंच नंबर अवेलेबल नाही आहे. म्हणजे फक्त 1नेच भाग जातं. 56 1 जा 56, 57 1 जा 57 असं एकच नंबर आहे. तर याला म्हणायचं दीज आर, कुठले नंबर म्हणतो आपण, जर फक्त 1नेच भाग जात असेल तर दीज आर को प्राईम नंबर म्हणायचं. काय म्हणतो आपण, को प्राईम नंबर. आणि जर को प्राईम नंबर असेल तर देअर HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर इक्वल टू 1. आता काय करायचं, ह्या तिघांना भाग जाणारं बघायचं किती होतं बघा. ॲडिशन 7 3 21 आणि हे तर 6 3 9 जाते 3नी भाग, 16 आणि 5 21 3नी भाग जात आहे. तर हे जर कसं येणार 259 हे 105 येत आहे. परत 3नी भाग घातले किती येतं 196. परत हे 7नी भाग घालायचं. 7 3 जा 21 हे 7, त्यानंतर 15 आणि हे 28. मग हे जे आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर झालं तुमचं. हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF इक्वल टू 3 × 7, 3 7 जा 21. यानंतर नेक्स्ट बघा, हे झालं HCF. आता समजा LCM काढायचं आहे. LCM म्हणजे काय, LCM स्टँड्स फॉर लिस्ट कॉमन मल्टिपल. लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय बघा, आता लक्ष द्या. समजा आता असं दिलं आहे तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल घ्या. 25 आणि हे 40 दिलं आहे. 25 आणि 40 दिलं आहे. तर आपण काय करणार आता इथून पुढं, जर बघा व्यवस्थित लक्ष द्या, 5ने जर भाग घातलं 5 5 जा 25, 5 8 जा 40. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं, आता असे नंबर बघायचं की हे HCF आहे आणि हे फक्त 5ने ह्याला भाग जात आहे. मग LCMमध्ये काय करतो आपण माहिती आहे का, सगळे मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा इथं हे 5ने भाग घातलो आपण, किंवा अजून एक ऑप्शन म्हणजे काय, हे भाग गेलं, आपल्याला माहीत आहे की 5ला भाग जात नाही, 8ला दोघांना भाग जात नाही. तर LCM म्हणजे कसं कॅल्क्युलेट करायचं, हे 5 इंटू हे 5 इंटू 8 करायचं. हे आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होतं, 5 8 जा 40 आणि 45 जा 200. हे झालं तुमचं LCM. आणि नेक्स्ट स्टेप काय, इथून पुढं LCM आलं तर असं लक्षात ठेवायचं, HCF इंटू LCM इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. बघा चेक करा, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर म्हणजेच काय करणार आपण, प्रोडक्ट ऑफ 2 नंबर म्हणजे HCF किती आहे 5 आहे, LCM किती आहे 200. मल्टिप्लिकेशन करून बघा किती येतं 1000. चेक करा, 25 × 40 करा, 25 × 40 हे 0, 5 चौक 20, 0 2 4 2 8 आणि 2 10, 1000 आला आन्सर 1000. तर हे झालं तुमचं मल्टिप्लिकेशन. तर सेम बघा, प्रॉब्लेम सेट नंबर 13 काय सांगितलं आहे, फाइंड LCM. LCM कसं काढणार, आता 12 आणि 15 दिलं आहे. तर बघा लक्ष द्या, 3 4 जा 12, 3 5 जा 15. आता 4 आणि 5 दोघांना पण मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही आहे. मग LCM कसं काढायचं, हे 3 इंटू हे 2 नंबर 4 इंटू 5, 3 4 जा 12, 12 5 जा 60 म्हणजे आन्सर येतं LCM इज इक्वल्स टू 60. त्यानंतर नेक्स्ट बघा, LCM आलं, इथं काय करायचं, हे 2ने भाग जातं, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता इथून परत पुढं भाग जाणं पॉसिबल नाही आहे. म्हणजे LCM कसं येणार, 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5, 6 5 जा 34 जा 120 येतं. LCM इक्वल टू 120 आला. याच्यानंतर समजा हे असं दिलं आहे, 18 आणि 32 दिलं आहे, 2 9 जा 18, 16 2 जा 32. आता परत याला सेम असं कॉमन नंबरने भाग जाणं पॉसिबलच नाही आहे. म्हणून आपण LCM काय करणार बघा, 2 इंटू 9 इंटू 16 हे 16 9 44 288 येतं बघा, 288 येतं, 288 आलं. हे 18 आणि 32चं आन्सर. यानंतर नेक्स्ट बघा, 10 15 20 ह्याच्यासाठी कॉमन आता स्टार्ट करणार मी 5 पासून. 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20. तर LCM आता इथून पुढं भाग जाणं शक्यच नाही.
तर काय करायचं 5 × 2 × 3 × 4 10 3 30 30 × 4 10 3 30 3 चोक नाही अजून समजा इथून कॉमन अजून इथून निघू शकतं. समजा ह्याच्यामध्ये जर समजा आपण आता कॉमन काढलो तर ह्याची जी व्हॅल्यू आहे किती आहे, अजून कॉमन समजा भाग जातच नसेल तरच स्टॉप करायचं. इथं 2 आहे तर काय होतं 2 1 जा 2, ह्याला 3ला तर भाग जात नाही. 2 2 जा 4 म्हणजे कसं येतं 5 × 2 × 3 × 2 म्हणजे आन्सर बघा 10 3 जा 30 × 2 60 येतं. मग 45 आणि 86ला काय करायचं बघा, लक्षात द्या. इथून पुढं बघा हे ॲक्च्युअली प्रत्येक टर्मला असं हे भाग जायलाच पाहिजे कॉमन प्रत्येक ह्याला, पण असं 3 टर्म दिलं तर आपण काय करणार लिस्ट कॉमन मल्टिपल सॉल्व करत असतो. मग काय करणार बघा, आता जर 3 टर्म दिलं तर ह्या पद्धतीने इथं काय करणार 5 8 × 14 हे 45 आणि 86 असं कुठलाही नंबर नाही आहे की ज्या नंबरनी ह्या दोघांना भाग जात आहे. म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे की फक्त 1नीच भाग जात आहे. तर 45 अँड 86 आर को प्राईम म्हणायचं, आर को प्राईम. जर को प्राईम नंबर असेल तर LCM, ह्याचं LCM म्हणजे काय करायचं, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं 45 × 86 45 × 86 म्हणजे आन्सर येतं आहे 3870. कधी को प्राईम असेल तर. हे 15 13 90 कसं काढायचं बघा, 3ने भाग घातलं की 3 5 जा 30 3 10 जा 30 आणि हे 33 जा 90. त्यानंतर 5 1 जा 5 5 2 जा 10 5 10 जा 5 6 जा 30. आता परत बघा 2ने भाग घालायचा. 2 1 जा ह्याला तर भाग जात नाही. 2 1 जा 2 2 3 जा 6. तर ह्याचं LCM कसं येणार आता 3 5 जा 15 2 जा 30 33 जा 90 LCM = 90. हे झालं आपलं ॲन्सर. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा, हे 105 आणि 95 दिलं आहे. आता ह्या दोघांचं ॲडिशन 15 3नी भाग जात आहे 3 3 जा 9 3 5 जा 15 3 6 जा 18 3 5 जा 15. परत बघा 5 7 जा 35 त्यानंतर 13 5 जा 65. आता इथून पुढं तर परत भाग जात नाही. जर जात नसेल तर LCM म्हणायचं 3 × 5 × 7 × 13. तर हे मल्टिप्लिकेशन जर केलो आपण तर ह्याचा आन्सर जे आहे ते असं येतं आहे 1365 येतं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 12 15 45 याला 3ने भाग जात आहे 3 4 जा 12 3 5 जा 15 15 3 जा 45. यानंतर बघा ह्याला परत 5ने भाग जात आहे 5 1 जा 5 5 3 जा 15 आणि इथं काय राहतं फक्त 4 राहतं आहे. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते कसं येणार बघा, हे 4 म्हटलं तर अजून लिस्ट कॉमन. आता इथं कुठं जर समजा भाग जात आहे का जर बघितलं आपण 4 म्हणजे 2ने भाग जाऊ शकतं. म्हणजे ते काय असं येतं 2 3 5 जा 15 15 3 45 5 1 5 3 2 2 जा 4 2 1 जा 1 आणि 3 ॲज इट इज. मग आता बघा हे काय होतं LCM म्हणजेच काय 3 × 5 × 2 × 2 × 3 15 2 जा 30 32 जा 60 63 जा 180 करायचं, हे 180. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा 63 आणि 81 ह्या दोघांना भाग जाणारं किती आहे 7. 7ने नाही जा 3ने भाग जात आहे 3 2 जा 6 21 27 3 जा 81. परत 3ने भाग जाते 3 7 21 3 9 27. आता इथून पुढं बघा परत 3 3 9 हे 7 ॲज इट इज. आता इथून पुढं तर हे परत हे काय परत पुढं भाग जात नाही. मग आपण काय करणार LCM करायचं 3 × 3 × 3 × 7 × 3 म्हणजे काय होतं बघा हे 9 27 81 × 7 7 × 1 7 7 8 जा 56. म्हणजेच ह्याचा आन्सर बघा येतं 567 येतं 567. आता ह्याला LCM जर म्हटलं तर काय करायचं 3ने भाग घालायचं 3 6 जा 18 12 3 जा 36 9 37. परत 3ने भाग घाला 3 2 6 3 4 12 3 3 9. आता परत 2ने भाग जातं 2 1 जा 2 2 2 जा 4 आणि हे 3 ॲज इट इज. म्हणजे LCM कसं येतं 3 3 जा 9 2 जा 18. हे बघा 3 × 3 × 2 × 2 × 3 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 9 2 जा 18 18 2 36 36 3 108. LCM = 108.